कथा आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य श्री अनंतशास्त्री यांची. मागील भागामध्ये अनंतशास्त्री यांचे बालपण, त्यांचे सामान्यांतून असामान्यपण, तसेच जीवनाने घेतलेली कलाटणी याचे चित्रण होते. आता पुढे वडिलांनी केलेल्या कठोर शब्दातील प्रताडणेमुळे अनंताने कुणालाही न सांगता पहाटेच घराचा निरोप घेतला. त्यावेळेला अनंताचे वय अवघी 14 वर्ष होते. घरातून निघाल्यावर अनंताने थेट बादामीच्या बनशंकरी देवीची वाट धरली. अनंत बनशंकरीच्या देवळात पोहोचला त्यावेळी देवीच्या पुजाऱ्यांनी नुकतीच पूजा संपवून आरती सुरू केली होती. अनंताने देवीस साष्टांग नमस्कार केला. तेथील पुष्करणीत स्नान केले व सर्वांसमवेत भोजन प्रसाद घेतला. आता त्याचे मन थोडे स्थिरावले होते, पण त्याचा आत्महत्येचा विचार पक्काच होता. तो आता संधीची वाट बघत होता. बनशंकरी देवीचे देऊळ अगदी रानातच होते, त्यामुळे तिथे कुणी वस्तीला राहत नसत. पुजारी व इतर सर्व लोक सायन आरती आटोपून जवळच्या गावी जाण्यास निघाले. सर्वांनी अनंतास येथे न थांबण्याचा सल्ला दिला, कारण जंगली श्वापदांची इथे भीती आहे. परंतु अनंताने त्यांचे काहीही ऐकले नाही. शेवटी सर्व लोक तिथून निघून गेले. अनंताचा प्राणत्यागाचा विचार पक्काच होता. रात्र वाढू लागली. शारीरिक व मानसिक थकव्यामुळे अनंताला जागीच झोप लागली. पण मध्यरात्री हवेतील गारठ्यामुळे अनंताला अचानक जाग आली. तो चटकन उठला आणि देवीस नमस्कार करून आपली व्यथा त्याने मोठ्या करुणेने देवीसमोर मांडली. अनंता पुष्करणीच्या काठावर येऊन आत्मसमर्पण करण्यास उभा राहिला. त्याने पुन्हा देवीची प्रार्थना करून देवीस नमस्कार केला. आता तो पुष्करणीत उडी घेणार तोच आपणास कोणीतरी मागे खेचत असल्याचे त्याला वाटले. आसपास कोणीही नव्हते. त्याने पुन्हा एकदा उडी मारण्याचा पवित्रा घेतला. पुन्हा तोच अनुभव, पण जवळपास कुणीही दिसत नव्हते. पण अनंताला आलेला अनुभव हा केवळ भास नव्हता, तर तो एक सत्य होते. कोणीतरी खेचत त्याला मंदिराकडे नेत होते. अनंताचे वय ते केवढे? अनंता मनातल्या मनात खूप घाबरला होता. थोड्याच वेळात त्याची शुद्ध हरपली. त्या शुद्ध हरपलेल्या स्थितीतच तो देवीच्या द्वाराजवळ पडलेला होता. अनंताचे भान हरपले होते. त्या बेभान अवस्थेत अनंताला स्वप्न साक्षात्कार झाला. प्रत्यक्ष बनशंकरी देवीनेच त्याच्या जवळ येऊन त्याला मायेचा स्पर्श केला व त्याला सांगितले की तू आत्महत्येचा विचार सोडून दे. चांगल्या रीतीने विद्याभ्यास कर. तू पुढे विद्यावान तर होशीलच, शिवाय ब्रह्मज्ञानीही होशील, असा आशीर्वाद दिला व प्रेमाने आपला हात त्याच्या मस्तकावर ठेवला. अनंताच्या जीवनाचा पुढचा प्रवास पुढील भागामध्ये. शोध संतकथांचा, शोध दृश्याकडून अदृश्याचा.